साबुदाणा इथे भिजत घातला होता मी. करून घे, जमेल ना? तुझ्या जा पाणी घेऊन ये आणि आंघोळ वगैरे कर. ठीक आहे. तर बघा, इतकी तब्येत खराब आहे माझी, इतकी सर्दी. आणि मला असं वाटलं नॉर्मल सर्दी आहे. 2-3 दिवस सर्दी आणि त्याच्यानंतर यायला लागलं मला थंडी वाजून ताप. तर बघा, आता मगापासून झोपून होती, आता उठली. कोमलने चहा केला होता, चहा घेतला. खिचडी कोमलच करत आहे, दोघीजणी करत आहे तिथे खिचडी वगैरे. मला बिलकुल म्हणजे हालता पण येणं झालं आहे, सनसन बॉडी. तर म्हटलं चला आजच्या दिवस ऋतुजाला आपलं सॉरी कोमलला बनवायला होते आजच्या दिवस खिचडी. जमते का तुला खिचडी? इतकं बॉडी पेन होत आहे. अर्धा ग्लास आण पाणी. मला ना तुम्हाला सांगते, काल काम केले आदल्या दिवशी रात्री, एवढा थंडी वाजून ताप ताप नव्हता, ताप कमी होता, पण माझी बॉडी पेन आणि बॉडी पेन आणि काय म्हणते त्याला, हे थंडी वाजत होती. असं झालं. आता ऐन नवरात्रीच्या वेळेला तुम्ही सांगा, आज पहिला दिवस आहे नवरात्रीचा आणि त्याच्यामध्ये आता हे अचानक आजारी. मला वाटलं नवरात्रीपर्यंत मी ठीक होऊन जाईल 2-3 दिवसात. आणि प्लस माझं सांगते, पोट बिघडले. मी म्हणजे कालपासून ना काही खाल्लं नाही. म्हणजे डाळ भात खाल्ला होता जरा, तो खाल्ला. आणि ते पण म्हणजे मला माहीत नाही, मला असं वाटतं खाऊ का नाही वाटतं. सर्दी जरी असलं तर आपण जेवतो ना, इच्छा का बरं नाही होत आहे म्हटलं. मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगते, नंतर कळायला लागलं की माझं पोट बिघडलं आहे, बोलू पण नाही वाटत आहे. तर ना पाणी पण पिलेलं मला पचत नाही आहे. तरी मी सकाळी आज उठली, म्हणजे लवकर उठली सकाळी, एकदम आंघोळ केली, पूजा केली आणि मग नंतर त्याच्यानंतर परत येऊन झोपली. ते आता किती वाजले ग? 1-1:30 वाजलेत बघा आता. तर आता उठली. तर बघा, आता 2 वाजत आलेत आणि आता उठली मी. असं आहे. म्हणजे बरं नसल्यावर नाही का, म्हणजे मम्मीलाच बरं नसल्यावर कसं करणार. तरी बरं आहे, ऋतू कोमलला खिचडी वगैरे येते. साबुदाणा भिजत घातला होता पूजा झाल्यावरती बी. आता कपडे धुवायचे आहे, एवढं करायचं आहे काम. पण आता जोपर्यंत बरं नाही तोपर्यंत मी काहीच नाही करू शकत. हो, काढून आता माहीत नाही उपवासात चालते का नाही. काय आणले? ORS आणले ना कोमलने जाऊन, नाही का? ORS आणले बघा. हे आणलंय, पूर्ण एनर्जी डाऊन आहे, सनसन बॉडी. तर चहा म्हणजे काही चहा नाही पिऊ वाटत आहे, पाणीसुद्धा पिऊ वाटेना झाले, काहीच नाही. तुला पण सर्दी वाटतच आहे? ऋतुजाचाही अवतार कसा होता. मी सकाळी आंघोळ केली वाटते का, पूर्ण काळी पडली आहे बघा. इतकं बरं नाही बघा, काय सांगू. तर ना आता काय टाकून देऊ का तुला? उपवासाला चालतं की नाही माहीत नाही. आता उपवासाला चालेल का? उपवासाला चालेल का? काय आहे त्याच्यामध्ये? तर आता बघा, गोळ्या खाते मी. चुकीने पाणीच सांगितलं. हो, काही तर होत नाही मला. पण आता इथे आपण झोपू कसे शकणार? हे भगवान. मला वाटलंच अर्धा ग्लास आण म्हटलं होतं. पोटासाठीची गोळी आहे. ऑरेंज कलरची गोळीच नाही दिसत याच्यात. 2 टाईम खायचे. जेवल्यावर की जेवायच्या आधी? जेवल्यावर. चहा घेतलाय, पण माझं पोट लागलं हे करायला. मी खाऊनच घेतो, कारण मला काही पचणारच नाही. बघा, कोमल करत आहे खिचडी. हां, आलू, हां, नमक, हां, शेंगदाणे पण टाकून दे. मोबाईल पण पकडून नाही वाटत आहे. सगळ्यात मोठं ना पोट बिघडले यार, खूप डेंजर. थंडी वाजून तापते, खूप बेकार. ऋतू
हा खराब. हां 2-3 वर्षानंतर आज परत आजारी पडली मी तापाने. असं आहे, मागच्या 2 वर्षात मी आजारी पडले होते आणि तुम्हाला सांगते, एक नाही आम्ही 3 आजारी पडलो होतो. आणि एक मला वाटते 10 ते 12 दिवस नाही का आम्ही झोपून होतो. आणि इतका ताप म्हणजे मला काही करता येत नव्हतं. तेव्हा पण थंडी वाजून ताप. आणि आता म्हणजे पावसाळ्यात पाऊस नाही आला. फार्मसीवाला म्हणत होता की व्हायरल असेल तुम्हाला कदाचित. तर काय आहे माहीत नाही व्हायरल आहे काय. साधी सर्दी तर वाटत नाही आहे. साध्या सर्दी तर असते, बारीक बारीक कणकणी असते, पण असं नाही की एकदम अशी थंडी वाजून ताप येते. ताप पण नाही मला, पूर्ण बॉडी दुखत आहे. हो टाक. तुम्हाला जेवढं खायचं आहे साबुदाणा तेवढं टाक, पूर्ण टाकू नको. मी काही खात नाही. मला ना म्हणजे तोंडाला म्हणजे चवच नाही, काही खाऊच नाही वाटत आहे तापात. आणि तेव्हा नाही का आम्हाला ताप आला, तुम्हाला सांगते चाय बिस्किटच खात होतो आम्ही. कस्तुरी चहा बनवत होती. आणि तापामुळे ना अशी इतकं भयंकर म्हणजे चक्कर येणं, आजारी एवढे भयंकर होते मी. तर त्यावेळेला नाही का काय करत होती मी, क्रोसिन घेत होती तापाची आणि जबरदस्ती झोपत होते. तर त्या झोपण्यामुळे काय व्हायला लागलं तुम्हाला सांगते ना, म्हणजे बॉडी पेन व्हायला लागलं. आपल्याला सवय नाही आहे जास्त झोपून. असं चालत फिरत राहिलं, काम केलं की बरं वाटते. असं दिवसभर झोपून राहू शकते का सांगा. मग ते बॉडी पेन इतका भयंकर त्या झोपण्यामुळे. एक तर तापाने परेशान, आजारी असल्यावर तर काही म्हणजे ना. आणि मी एकटीच नाही, ह्या दोघी पण विचार करा. एकाला आलं, मग दुसऱ्याला आलं, मग तिसऱ्याला आलं. आतापर्यंत ना मला ना म्हणजे हे नव्हतं होत, काय म्हणते त्याला, व्हायरल वगैरे. कधी व्हायरलच्या ह्याच्यात आली नाही मी. तेव्हाच 2 वर्षापूर्वी आली होती ह्या रूमवर यायच्या आधी. तर तुम्हाला सांगते त्यावेळेला मला विश्वासच बसत नव्हता. इम्युनिटी पॉवर कमी होते आपली. आणि जो काही मला प्रॉब्लेम आहे ना माझं ब्लिडिंगचं हे ते, अंगात रक्त नसल्यावर कसं करेल. हिमोग्लोबिन इतकं कमी आहे माझं तुम्हाला सांगते. वरून आता नवरात्री होती तर काम करावंच लागत होतं. हे कर ते कर. तरी माझे ना 1 ते 1.5 दिवस वाया गेला. कारण कसं आहे, मला इतकं बरं नव्हतं. मधात सिलेंडर पण संपला होता, ते मी शूट नाही घेतलं. तर ते सिलेंडरच्या चक्करमध्ये स्वयंपाक नव्हता केलेला. तर ते त्याच्यात 1 दिवस आमचा गेला वाया. मग कसं काही खाल्लेलं एवढं व्यवस्थित घरचं जेवलं नसेल तर मग तेवढं कामं नाही करू वाटत. तर असं आहे सगळं. टेन्शन. करणारं कोणीतरी मोठं पाहिजे घरामध्ये. जमली का खिचडी? तेल खूप नको घालू. आज पहिल्यांदा ना कोमल खिचडी बनवत आहे. तसं ती काय म्हणते, बघून येते म्हणते. पहिल्यांदा करत आहे ना तू? फर्स्ट टाईम करत आहे बघा खिचडी. जर थोडासा मला थंडी वाजायची बंद झाली आणि बॉडी पेन बंद झाला तरच आता काम करू शकेल, नाही तर माहीत नाही तर आजचं स्वयंपाक नाही का कोमलला सांगेल मसाले वगैरे करून दे, भाजी बनवेल, पोया कोमलच बनवेल. आज जमतील का तुला पोया वगैरे? आज उपवास आहे आम्हा तिघांचा बघा. ऋतुजाने पण उपवास केलेला आहे. ऋतुजाला उपवास हे नाही होत, काय म्हणतो त्याला, झेपत नाही उपवास. चक्कर येते बिचारीला. कधी उपवास करून नाही आहे ना बिचारी. बापरे भयंकर व्हायरल. म्हणजे ना तुम्हाला सांगते, काढा वगैरे बनवून देतो म्हणताय. नको काढा वगैरे. काढ्यानं कसं होतं आहे, मला पोट बिघडलं आहे ना माझी ॲसिडिटी. तरी मला काढा घ्यायची भीती वाटते की काढ्यामुळे अजून पोटाला माझ्या ॲसिडिटीसारखं नाही वाटलं पाहिजे. त्या ॲसिडिटीची गोळी खाल्ली, पोट बिघडलं आहे त्याची गोळी खाल्ली, एक क्रोसिन खाल्ली, एवढं खाल्लं आहे. आता बघू आता काय पडते. अरे दह्याने लावलं तिला. नाही जात आहे तिलाही बरं नाही. खिचडीचं तिखटपणा तुलाही झाली कसं कोम. हे बघा आता खिचडी आणून ठेवली तर मी नाही खात आहे खिचडी. नाही मी नाही खात खिचडी. तुम्ही दोघीजणी खावा, मला भूक लागेल तर खाईन मी. आता ऋतुजाने मला कोमलनं जबरदस्ती करत आहे खिचडी खायला. अरे माझं पोट अजून बिघडलेलं आहे, काही झालं तर खिचडी अजून काय ब्लिडिंग वगैरे झालं नाही पाहिजे या खिचडी खायला.
कुणाकुणाचे उपवास आहे सांगा, खिचडी खायला या. ते तिथंच आहे. आणि आमच्या इथे इतका पाऊस आहे की तुम्हाला काय सांगू. चांगली बनली खिचडी. चांगली बनली. बस माझं औषधाने पोट टिकून जाऊ, नाही तर एनर्जी सगळी डाऊन होऊन जाईल. कोणाची उपवास आहे सांगा. केळी पण नाही खातात. मी केळं खाणार होती, केळं खाल्लेलं पण निघालं बाहेर. पाणी केळं. तुम्हाला हसायला येते. बघते केळी महाकाली पोट टिक करून द्या. बनला ऋतू कोमलनं बनवले फर्स्ट टाइम. आता मम्मी झोपली. मम्मीची तब्येत खूप बरी नाही आहे, खूप डेंजर बरी नाही आहे. आता मम्मी झोपून गेली. आता ताप आहे मम्मीला अजून पण खूप डेंजर. आता मम्मी उठेल थोड्या वेळ नंतर, आहे ना मम्मी? काय टाकत आहे हात आता? गोबी टाकली ना. हां, मीडियम तिखट करू. आज बघा कोमलनं बनवलं भात करपवला वाटते ना. भात आणि भाजी बनवली आहे. असं लक्ष द्यायचं ना. आज पहिल्यांदा कोमलने दोन्ही टाईमचं केलं आहे, खिचडी आणि हे. तर बघा सकाळपासून झोपूनच आहे मी. आता उठली जेवायला. आत्ता कुठे जाऊन मला 2 दिवसानंतर भूक लागलेली आहे. इतकं वॉशरूमला जाऊन परेशान झाली, काही विचार नका. आणि ताप उतरतच नव्हता, म्हणजे थंडी लागून इतकं ताप. दुपारी खिचडी खाल्ली होती थोडीशी, 4-5 घासच खाल्ले. जास्त खिचडी खायला भीती वाटत होती. केळं खाता नाहीत कारण सर्दी आहे, ताप आहे. शेवटी 2-4 घास खाल्ले, झोपली. कारण पोट बिघडलेलं आहे खूप जबरदस्त. आता म्हटलं भात भाजी जरासं खावं, कारण पोट झाले पूर्ण नील माझं. पाणीसुद्धा पचत नाही आहे. तर आता जेवण करते. आता आज नवरात्रीचा पहिला दिवस खूप बेकार गेला आमचा. चांगली आहे, कडू लागत आहे मला. गोबी थोडीशी असतेच हलकीशी. कडू नसते मला बहुतेक, खूप लागत आहे का? तापामुळे एकदम कडवट लागलं घास. बापरे. आता खात आहे. आता भूक लागली होती, काही खायची इच्छा नव्हती मला. तर बघा आजचा नाही का नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. त्या ब्लॉगमध्ये तेवढं काही जास्त दाखवलं नव्हतं मी, म्हणजे तब्येत खराब आहे तेच सांगितलं होतं. आज पण तेच आहे, तब्येतच खराब आहे माझी. जवळपास किती दिवस झाले माहिती आहे का, 3-4 दिवस झाले असेल. आणि इतकं भयंकर माझं वजन कमी झालं ना, तुम्ही शॉक व्हाल ऐकून. तर हे बघा काळा चाय बनवलेला आहे कोमलने. तुम्हाला ना काहीच प्यायची इच्छा नाही, काही खायची. फक्त मला ते कसं होतं आहे, मला मळमळत पण आहे खूप भयंकर. आणि उलटी तर झाली नाही अजून, पण वॉशरूमला जाऊन परेशान. आणि जास्त वॉशरूमला गेल्यामुळे मला ब्लिडिंग व्हायला लागली आता. तर तुम्हाला सांगते, काल मला जबरदस्तीने साबुदाणा खावा लागला, कारण मी काहीच नव्हतं खाल्लं. 3 दिवस झाले आज मी आता. काल पण व्यवस्थित जेवली नाही. खिचडीचे पण 2-3 घास खाल्ले. गोबीची भाजी भात खायला गेले तर कडू लागत होतं, ते पण नीट खाल्लं नाही. आज तर दिवसभर काहीच नाही खाल्लं. काही खाल्लं, पाणी पण पिले, ते बाहेर निघायला लागलं माझं. इतकी तब्येत तुम्हाला सांगते. इथं खाल्लं की 5 मिनटाच्या आत वॉशरूमला जायला लागतं आहे. आता देवाच्या कृपेने फक्त माझा ताप गेलेला आहे, सर्दी गेलेली आहे. पण जे मला मळमळणं, जे पोट बिघडणं, जे इतकं भयंकर झालं आहे तुम्हाला सांगते, अति भयंकर. म्हणजे मला काहीच पचेना झाले. ते कपडे तुम्हाला ढिले दिसत असेल. माझं वजन म्हणजे मी सांगेल तुम्हाला शॉक होईल. आता पुढच्या अजून 2 दिवसात किती वजन कमी होते माहीत नाही. आजारी पडली ना, भयंकर वजन कमी होऊन जातं. कशी तरी बघा मी ते वालाच्या भाजीला फोडणी दिली. वरण भात कोमलनंच बनवला, कोमलनंच पूर्वतयारी करून दिली सगळी. भाजीची मी फक्त फोडणी मारली बघा कशी तरी. बनवायला गेली तर कोमल बनवू शकते म्हणा, पण म्हटलं राहू दे, ते मीच बनवते.
आणि आता हे कशामुळे झालं ना, मी विचारच करत राहिली कशामुळे झालं कशामुळे. तर आधी झाली होती ऋतुजाला सर्दी. म्हटलं सर्दीच आहे, नॉर्मल आहे नाही का. ऋतुजाला पण असं बारीक ताप होता, कणकणी. तर मला असं वाटलं सर्दीच आहे. मी काय एवढं माइंड नाही केलं, आपली कामं करत होती तशीच. तुम्हाला सांगते, खिडकीचे पडदे बी घातले ना, तुम्हाला दिसत असेल चादर. खिडकीचे पडदे मी धुतलेच नाही. आज किती झाले, 4-5 दिवस झाले असतील. कोमल म्हणे धू का, आता तिला आहे पाठीचा त्रास. तर त्यापेक्षा म्हटलं राहू दे, मीच धुवून टाकेल. ते निरम्यात काढले होते, म्हणजे भिजत घातले होते, काढून ठेव म्हटलं. आणि अशी नितळ ठेवून दे म्हटलं, परत धुईन म्हटलं तब्येत माझी ठीक झाल्यावर. तर असं आहे बघा, काहीच कपडे नाही धुतलेले, काही नाही. कशी तरी थोडीशी स्वयंपाक करत आहे. ते मी नाही करत आहे, कोमलच करत आहे. तर बघा आता ही चाय पित आहे. काही खायचीच इच्छा नाही होत आहे मला, काही म्हणजे काही नाही. तू चाय ठेवला होता का? चाय उरलाय का तू पतेल्यात? तिला विचार बरं, हा जरा गरम कर. गरम करून देऊ? हां, थंड झालं. तर तुम्हाला सांगतो, मधात काय झालं, आजारी पडायच्या आधी 2 दिवस आधी नाही का सिलेंडर गेला होता आमचा. तर ते सिलेंडर गेला तर चहा पित होतो आम्ही. 2 दिवस सिलेंडर गेलेला, आम्हाला काही भेटला नव्हता. एक दिवस कसं चहा पिऊ मला वाटतं ॲसिडिटी झाली का काय झाली. बाहेरचं खाल्लं होतं झुणका भाकरी, इतकं बकवास खरं सांगतो ना तुला. काय गॅस हे कर, आधी बंद कर, ते काढ आणि मग ठेव. तर ना तुम्हाला सांगते, ते हसते. आज मी आंघोळ केली, जर आता बरी दिसत असेल तुम्हाला. का भयंकर अवतार माझा. पोरं म्हणते तू ओळखूच नाही येऊन राहिली म्हणते, तू म्हणते. त्या झुणका भाकरीला ना, खरं सांगतो मी बेकारातलं बेकार स्वयंपाक करतो म्हणलं ना, तरी माझ्याशी असलं नाही बनणार. खूप बेकार होती, इतकं बेकार तुम्हाला सांगते. मला तर गेलं जीवनात कधी नसलं मी खाल्लं नाही, तुम्हाला सांगते. बघा आधी एक ठिकाणी नाही का चांगली भेटायची झुणका भाकरी. तर आम्ही तिथं काही गेलो नाही. दुसरीकडे गेली मी, तर दुसरीकडे नवीन चालू केले. म्हणलं तिथे चांगलं असेल, एकदम दूर नव्हतो जाऊ शकत आम्ही. तर तिथून घेतलं. तर नुसतं नावाला आता जेवण बनवायचं म्हणून बनवतात असं आहे. कांदे सुद्धा नव्हते, त्यात पत्ता गोबीची फोडणी मारली. कांदे सुद्धा नव्हते घातले. मोबाईल असं पकड, मला जास्त नाही पकडता येते. दीप पकडलाय? माझी हवा नीट असं जरा पकड. तर तुम्हाला सांगते, तुझाही हात दुखर. तुम्हाला नाही, तू सांगते, बोल बेकार पटकन. जेवण आयुष्यात मी कधी खाल्लं नाही. ऋतुजा तर जेवलीच नव्हती. तिने काय केलं, ते आपल्या आमच्या तिकडे कोल्हापूरला नाही का चटणी असते, ती त्या चटणीसारखं ते लाल तिखट वगैरेचं ते केलं, खाल्लं. पण तिने ते झुणका भाकरी खाल्ली नाही. आणि मला नाही का इथं पोटात फडफडलं होतं. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं नाही की माझा हात फडकते. तर त्याच्यानंतर रात्री की दुसऱ्या दिवशी मला इथं पोटात फडकलं होतं, जिथं आपल्या ॲसिडिटीचं होते ना तिथं फडकलं होतं. आणि मग त्याच्यानंतर आता हे सुरू झाले बघा. मुलांना कुठे घेऊन नाही तुला जाऊ शकत. झोपलेलं बघूनच माझा मूड चालला गेला. मला भीती वाटतंय, तेच टेन्शन तर. येते मला तुला बघून. आता काय चाय पित आहे आता. कशावर तर ठेवून दे ना आता मोबाईल, तुझाही हात दुखून जाईल. चहा पी. पितो. तर बघा अशी नवरात्रीची आमच्या सुरुवात झालेली आहे. तेव्हा तब्येत खराब असली की मुलांना पण कुठं घेऊन नाही जाऊ शकत, कारण इथे तेवढं गरबा राहत नाही चांगला. आम्हाला मंदिरात जायचं आहे, दर्शनाला जायचं आहे, कुठं जायचं, कुठंच नाही जाऊ शकत आहे, कुठेच. मुलांना इतकं जाऊ वाटत आहे दर्शन करायला, गरबा खेळायला. नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. कशी तरी पूजा केली बघा. पूजासुद्धा करता येत नव्हती मला, एवढी माझी पाठ दुखत आहे, एवढी. आणि अशी भेलखंडतच आहे अशी मी. तर आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते बघा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत